अरुणा ढेरे यांची कविता आहे रुक्मिणी. बाई, काय पाहिलंस, कसं साहिलंस, नाही विचारत. कारण वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करून आणि भोळा. पण हे उमगण्याचं 6वं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला. म्हणून विचारायचं ते नंतरच्या उलथापालथीबद्दल, तुझ्या फरफटीबद्दल. सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेना तुझा, तू कशी आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात? कशी राहिलीस परख्या बोलू खात भयान अनोळखी दिंडीरवनात? जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली, आणि तुझी ती हिंमत त्यानं रुसवा म्हणून निकालात काढली. पुन्हा तुझ्या शेजारीच नव्यानं वस्ती केली त्याने, तरी मुकाट परतली नाहीस त्याच्याकडे. चूल मांडून एकटीच ताठ मानेनं जगत राहिलीस. कांठाळ्या बसविणारा टाळ मृदुंगाचा गजर शेजारी, तो ऐकत उभा जन्म उपेक्षेने काढणं काय असेल ग? पाय दगडाचे केलेस, अनवटही दगडाचे. बाई, तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसे. झाकलं नाहीस आणि उघडलंही नाहीस चव्हाट्यावर. तुझ्या ओटीतून संसाराचं श्रीफळ अलगद काढून घेतलं त्याने, आणि तू दळत राहिलीस तुझ्या दुःखाचा बुक्का शांतपणे. पंढरी काळी निळी झाली त्याच्या उधळ्याने. पंढरी काळी निळी झाली त्याच्या उधळ्याने.